सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पिया। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली। जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जिल्ह्यातील गावोगावी शिवजयंतीचा उत्साह पाहावयास मिळाला। फलटणमध्ये परताव्याच्या आमिषाने सुमारे 11 कोटींची फसवणूक। अधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 28 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान विकास बबन सस्ते राहणार निरगुडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी शेअर मार्केट व शासकीय योजनांमध्ये रक्कम लावून तुम्हाला 15% दराने परतावा देतो असा आमिष दाखवून अरुणा जगन्नाथ शिंदे आणि राहुल कृष्ण जाधव दोघे राहणार पिंपरी चिंचवड पुणे यांनी 11 कोटी 5 लाख रुपये घेऊन सस्ते यांची फसवणूक केली आहे। किनी तालुका कोरेगाव येथील महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 70 लाखांचा गंडा। किनी तालुका कोरेगाव येथील एका 65 वर्षीय वृद्ध महिला डॉक्टरला तुमच्या विरोधात मुंबईमध्ये विविध गुन्हे दाखल झाले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या अटकेचे आदेश दिले आहेत, मात्र आम्ही तुमच्या वयाचा विचार करून डिजिटल अरेस्ट करत आहोत असे म्हणून ऑनलाईन तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून बिअरची बाटली डोक्यात फोडून एकाचा खून। वाई तालुक्यातील सोनगिरवाडी येथील घटना। वाई येथील सोनगिरवाडी येथे दारू पीत मस्करी करत असताना झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात वाई पोलिसांनी यश आले आहे। राज अरुण कुमार सिंग वय 26 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। निपाणी तालुका जावळी येथे शेतकऱ्याचे घर जळाले। निपाणी तालुका जावळी येथील कमल बाबूराव सुतार या शेतकऱ्याच्या घराला बुधवारी सायंकाळी आग लागली। यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या घरासह सर्व साहित्य जळून खाक झाले। आगीचे कारण समजू शकले नाही। आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। MIDC सातारा येथून दुचाकीची चोरी। MIDC सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। ही घटना दिनांक 12 फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गजानन रामचंद्र दीक्षित वय 53 राहणार संगमनेर सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। कराड तालुक्यात उसाचे फळ जळण्याच्या घटनांत वाढ, नुकसानीचे केवळ पंचनामे, मदतीची उपेक्षा। दुपार झाली की कतेगाव तितक्या एकरात आग लागली ते 20 एकरात ऊस जळून खाक झाल्याची बातमी येऊन धडकते। त्यामागचे कारण विजेचे शॉर्ट सर्किटच ठरलेले असते। त्या आगीत शिवारातील ऊस जळून जातो, शिवाय शेतकऱ्याची मेहनतही बेचिराख होत आहे। तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 15 वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत। गेल्या वर्षांपेक्षा या घटनात ऊस जळून खाक होण्याचे एकरी क्षेत्र अधिक आहे। त्याचे केवळ पंचनामे होत आहेत। त्याचा अहवाल वीज कंपनी शासनाने गेला तरी शेतकऱ्यांच्या हातात कवडीची मदत मिळत नाही। सवादे तालुका कराड येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला। सवादे तालुका कराड येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजता ज्वारीच्या शेतात वैरण काढण्यात असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला। रामचंद्र यशवंत थोरात वय 52 हे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना तातडीने उपचारासाठी उंडाळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे। कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळील डीपीचे उघडेदार देते अपघाताला निमंत्रण। कराड शहरातील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय चौकात नेहमीच मोठी वर्दळ असते, मात्र या चौकात पाथचेरी मार्गावर असणारा वीज वितरण कंपनीचा इलेक्ट्रिक डीपी धोकादायक स्थितीत पाहायला मिळत आहे, कारण या डीपीचे दार गेल्या अनेक दिवसांपासून सतत उघडे आहे। त्यामुळे अपघाताला चणू निमंत्रणच मिळत आहे। कोरेगावात लोकशाही दिनाला खातेप्रमुखांची दांडी। सरकारने 100 दिवसांचा कृती कार्यक्रम देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ठाम निर्धार एका बाजूला केला असताना दुसऱ्या बाजूला महत्त्वपूर्ण अशा लोकशाही दिन कार्यक्रमाकडे कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय खातेप्रमुखांनी पूर्णपणे पाठ फिरवले असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले होते। अनेक खातेप्रमुखांनी आपले प्रतिनिधी पाठवत जबाबदारी झटकली तर काहींनी थेट दांडी मारण्याचे काम केले आहे। नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून राजकीय वरदहस्तामुळेच असे प्रकार कोरेगावात घडू लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे। मार्च महिन्यातील लोकशाही दिन कार्यक्रमास प्रशासकीय खातेप्रमुख गैरहजर राहिल्यास कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।